आणि आता सुरुवातीला आपण बघणार आहोत जगभरातल्या बातम्या। त्यातली सुरुवातीची बातमी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। काल त्यांचं न्यूयॉर्कमध्ये जोरदार स्वागत झालंय आणि त्याचबरोबर या 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये हवामान बदल, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडो पॅसिफिकमध्ये चीनची आक्रमक भूमिका यासारख्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि अमेरिकेतले दोघांचे संबंध अत्यंत चांगले असणे आवश्यक आहे। त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्यानिमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थित राहतील। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 च्या सुमारास हा कार्यक्रम पार पडतोय। मोदींच्या दौऱ्यात अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत ओव्हल ऑफिसमध्ये चर्चा, त्याचबरोबर संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणं आणि बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी आयोजित केलेल्या व्हाईट हाऊसचा डिनर याचा देखील समावेश असणार आहे। अशा पद्धतीने 4 दिवसांचा त्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे। पुढचे 2 दिवस पंतप्रधान इजिप्तला जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांची भेट घेतली। भारताच्या भविष्याबद्दल मी कमालीचा उत्साही आहे आणि जगातल्या इतर कोणत्याही मोठ्या देशांपेक्षा भारतामध्ये क्षमता अधिक आहे। मोदींना खरोखरच भारताची काळजी आहे, कारण ते आम्हाला भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मी मोदींचा चाहता असल्याचं यावेळी मस्क यांनी म्हटलंय। ही एक छान भेट होती, अशी प्रतिक्रिया टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी दिली आणि त्याचबरोबर वर्षाच्या अखेरीस भारतात टेस्लाच्या कारखान्यासाठी जागा निश्चित करणार आहेत पंतप्रधान आणि त्यासाठी मस्क यांना त्यांनी भारत भेटीचं निमंत्रण दिलंय। त्यामुळे यावर मी पुढच्या वर्षी भारतात येणार असल्याचं देखील मस्क यांनी म्हटलंय। याच दरम्यान न्यूयॉर्कच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध कंपन्यांचे सीईओ, त्याचबरोबर नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, उद्योजक, शिक्षणतज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांचीही भेट घेतली। यामध्ये सांख्यिकी तज्ज्ञ प्रोफेसर नसीम निकोलस तालेब, लेखक आणि प्राध्यापक रॉबर्ट थर्मन, अमेरिकन खगोल भौतिकशास्त्रज्ञ, त्याचबरोबर लेखक आणि विज्ञान संवादक नील डिग्रास टायसन आणि अमेरिकन गुंतवणूकदार रे डालिओ यांचा देखील समावेश होता। आता बघणार आहोत इतरही बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार गटाचे प्रमुख वोल्कर टर्क यांनी इराण, माली आणि रशियासह 12 देशांमधल्या हक्क आणीबाणीसंदर्भात संबोधित केले। मालीच्या सुरक्षा परिषदेला संयुक्त राष्ट्रांनी शांतता अभियान ताबडतोब देशातून मागे घेण्याच्या विनंतीनंतर याविषयी चर्चा करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि या संदर्भात तुर्कस्तानी दिलेल्या निवेदनानं मानवाधिकार परिषदेला दिलेल्या अहवालातले मुद्दे देखील अधोरेखित करण्यात आलेले आहेत। इकोसिस्टीम, ज्यामध्ये 10 संस्था आणि सार्वत्रिक नियतकालिक पुनरावलोकन प्रक्रिया या सगळ्याचा समावेश आहे। खेरसनमधली पूरस्थिती आता नियंत्रणात आहे। या पुरामुळे खेरसन मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आणि खेरसन सरकारनं काकवा धरणामुळे झालेल्या पुरामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात विध्वंस झालाय त्याचा फुटेज जारी केलाय। गव्हर्नर अलेक्झांडर प्रोगडून यांनी निपर नदीच्या कमी होणाऱ्या पाण्यानं जो मोठ्या प्रमाणात गाळ तिथे निर्माण झालाय आणि त्यामुळे रस्त्यांची कशी वाहतूक त्याच्यावर परिणाम झालाय याची देखील पाहणी करताना ते दिसतात। राज्यपाल आणि त्यांच्या पथकानं स्थानिक चर्चला देखील भेट दिली। युक्रेनची बातमी आपण बघतो। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यामुळे प्रत्याक्रमण कोणत्याही अडथळ्याशिवाय कशा पद्धतीने सुरू आहे याविषयी त्यांनी संवाद साधलाय। त्याचबरोबर आदल्या दिवशी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी देखील फोन कॉल झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याचबरोबर आगामी नाटो शिखर परिषद आणि युक्रेनच्या युद्धानंतरच्या पुनर्रचनेसाठी आणि पुनरुभारणीसाठी कशा पद्धतीनं गरजा आहेत युक्रेनच्या याविषयी देखील त्यांनी चर्चा केल्याचं म्हटलंय। युक्रेनला युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत रशियावर निर्बंध कायम ठेवण्याच्या ब्रिटनच्या घोषणेचं देखील झेलेन्स्की यांनी स्वागत केलं। दक्षिण युक्रेनमध्ये धरण कोसळल्यामुळे पर्यावरणीय संकट निर्माण झाले आणि जगातली ब्रेड बास्केट ज्याला म्हटलं जातं अशा युक्रेनमध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि हजारो लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील धोक्यात आलाय। शेकडो मृत मासे इथे पाहायला मिळत आहेत आणि 2 आठवड्यांपूर्वी इथे धरण दुर्घटना घडली होती आणि त्यानंतर जे परिणाम जाणवत आहेत त्यातला हा एक प्रमुख परिणाम इथे जाणवायला सुरुवात झाली आहे।
पुढची बातमी भारतासाठी महत्त्वाची. इंडिगो आणि एअरबस यांच्यात एक विक्रमी आणि ऐतिहासिक करार झाला. इंडिगोनं 500 एअरबस A320 विमानं खरेदी करण्याची घोषणा केली आहे. भारतीय विमान कंपनीने एकाच वेळी दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. इंडिगोनं 500 एअरबस A320 विमानांची ऑर्डर दिल्याचं विमान वाहतूक कंपनीच्या वतीनं या कराराची माहिती देताना सांगण्यात आलंय. 2030 ते 2035 दरम्यान या विमानांची डिलिव्हरी होईल असं सांगितलं जात आहे. इंडिगो बोर्डकडून $50 अब्ज निधी मंजूर करण्यात आला. इंडिगो एअरलाइन्स 300हून अधिक विमानं चालवते आणि 480 विमानं त्यांच्याकडे तैनातीत आहेत. जगभरातील विमान वाहतूक उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांच्यात सोमवारी पॅरिस एअर शोमध्ये सर्वजण सहभागी झाले होते. तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. जगभरातील नवीन विमान वाहतुकी संदर्भातली बदलणारे जे त्याच्यातले होणारे बदल आहेत, त्याचबरोबर अवकाश तंत्रज्ञान करार यासाठीच्या प्रात्यक्षिकांसाठी हा शो म्हणजेच पॅरिस एअर शो महत्त्वाचा मानला जातो. युक्रेनमधील युद्ध, त्याचबरोबर अमेरिका आणि चीनमधला तणाव, विमान आणि नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळवण्याच्या दृष्टीनं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीनं यामध्ये कोणकोणते बदल या विमान प्रणालीत करण्यात आलेत त्याकडे देखील लक्ष वेधलं जात आहे आणि त्यावर देखील इतर देशांचं लक्ष असतं. यामध्ये अमेरिकेचे खासदार जेरी मोरन हे देखील एअर शो पाहण्यासाठी तिथे आले होते. फ्रान्स आणि इतर युरोपियन अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे परिषदेच्या समारोपाचं भाषण करणार आहेत. 20 युरोपियन देशांचे संरक्षण मंत्री आणि इतर प्रतिनिधी पॅरिसच्या या युरोपच्या हवाई क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण कसं करता येईल याविषयीच्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेत. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे एक मोठी समस्या सध्या जगभरात जाणवते आहे. त्याचबरोबर ड्रोन विरोधी लढाई, अण्वस्त्र प्रतिबंधक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण या सगळ्या मुद्द्यांचा या परिषदेमध्ये समावेश असणार आहे. ग्रीसमधली बातमी आपण बघतोय. गेल्या आठवड्यात बुडालेल्या फिशिंग ट्रॉलरवरच्या प्रवाशांचे नातेवाईक आता राजधानी अथेन्सच्या उत्तरेकडे मलाकासा इथल्या स्थलांतरितांच्या होल्डिंग सेंटरमध्ये पोहोचलेत. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचा शोध घेण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न केलेत. गेल्याच बुधवारी ग्रीसच्या किनाऱ्याजवळ एक आंतरराष्ट्रीय बोट उलटली होती ज्याच्यामध्ये 104 जणांना वाचवण्यात यश आलंय. पण अजूनही या भागात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. परंतु आता कोणीही तिथे जिवंत सापडण्याची आशा मात्र धूसर झालेली आहे. या जीर्ण झालेल्या मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरवर अंदाजे 750 प्रवासी खचून भरलेले होते. इटलीत राहणारे 28 वर्षीय सोएब अस्कर हे आपल्या चुलत भावाला शोधण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत. यांच्यासारखे अनेक प्रवाशांचे कुटुंबीय त्यांच्या प्रतीक्षेत ते येतील अशा अपेक्षेत तिथे वाट बघतायत. इतर वाचलेल्यांनी त्यांना माहिती दिली आहे चुलत भाऊ बोटीवर होता पण तो अजूनही वाचू शकलेला नाही. अशा दुःखदायक घटनेला देखील त्यांना सामोरं जावं लागलंय. गेल्या आठवड्यात एक मासेमारी ट्रॉलर समुद्रात बुडाला आणि ज्यात 80 जणांचा मृत्यू झाला होता. शेकडो जण अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांचे नातेवाईकांना ते जिवंत न सापडण्याची भीती आता सतावायला सुरुवात झाली आहे. इजिप्तमधली ही बातमी सध्या आपण बघतोय. 2 आठवड्यांपूर्वीच मुलाशी त्यांचा संवाद झालेला होता. इजिप्तची ही गृहिणी आहे आणि तिनं त्याला न जाण्याची खरं तर विनवणी केली होती. पण इथल्या राहणीमानाला कंटाळल्यामुळे त्यांना या बोटीतून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर हा तरुण अजूनही बेपत्ता आहे. इजिप्तच्या नाईल डेल्टामधील त्याच्या गावातील अनेक तरुण त्यांच्याप्रमाणेच त्यांना इटलीला जायचं होतं. हे सगळे कुटुंबीय आता चिंतेत आहेत. पुढची बातमी आहे. जेनिनच्या वेस्ट बँक शहरामध्ये पॅलेस्टाईनी नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. इस्रायलच्या लष्करानं सोमवारी वेस्ट बँक शहर जेनिनवर हेलिकॉप्टरनं निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला होता आणि पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयानं खालिद असासा ज्याचं वय 21 आहे, कासम अबू सारिया ज्याचं वय 29, केस जबरीन ज्याचं वय 21 आणि अहमद ज्याचं वय 19 आहे, 15 वर्षाचा अहमद अशी ठार झालेल्यांची ओळख असल्याचं सांगितलंय. निमलष्करी सीमा पोलीस आणि लष्कराचे 7 सदस्य जखमी झाल्याचं इस्रायलच्या लष्कराकडून सांगण्यात आलंय. 10 तासांचा हा संघर्ष सुरू होता ज्यात इस्रायली सुरक्षा दलांनी पॅलेस्टाईन अतिरेक्यांशी बुलडोझर आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधून क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
इस्रायल इराणच्या हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्यास सक्षम असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय। जेरुसलेममध्ये इस्रायली मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते। नेतन्याहू यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमासोबत कोणत्याही कराराला इस्रायलचा विरोध असल्याचं म्हटलंय। आमच्या अमेरिकन मित्रांना हे वेळोवेळी आपण स्पष्ट केल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। सर्वप्रथम मूळ करार जो म्हणजे जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणून ओळखला जातो केवळ इराणचा अणुबॉम्बचा मार्ग मोकळा करा असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलं होतं। इस्रायल इराणला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो आणि नेतन्याहू यांनी वारंवार याविषयी म्हटलंय। इराणला अण्वस्त्र विकसित करू देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। नुकत्याच येऊन गेलेल्या चक्रीवादळ बिपरजॉयचा परिणाम जाणवतोय कारण गेल्याच वर्षी विनाशकारी पुराचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या किनारी भागावर सध्या अशी परिस्थिती पाहायला मिळते। जोरदार वारे आणि पावसामुळे पश्चिम भारतातील समुद्रात शिपिंग कंटेनर्स त्यांचे वाहून गेलेत। त्यामुळे केटी बंदर पूरग्रस्त सिंध प्रांतातील किनारपट्टी भागात ज्याचा मोठा तिथे फटका बसण्याची शक्यता होती तिथे साहजिकपणे प्रचंड परिणाम जाणवतोय आणि या चक्रीवादळानं पाकिस्तानात फारसं नुकसान झालेलं नसलं। समुद्रातली काही बोटी वगळता मुसळधार पाऊस आणि वादळाचा मात्र या भागाला मोठा फटका बसलेला आहे। शुक्रवारीपासून इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या घरी परतायला सुरुवात केली आहे आणि इथले जे नेहमीचे व्यवहार आहेत दैनंदिन व्यवहार त्यांना देखील आता हळूहळू सुरुवात झाली आहे। अमेरिकेतली बातमी आपण बघतोय। शिकागोमधली बातमी आहे। पहाटे पार्किंगच्या ठिकाणी झालेल्या एका गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। 22 जण जखमी झाल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलंय। शिकागोच्या नैऋत्येला सुमारे 20 मैल अंतरावर असलेल्या विलब्रुक इथले एका प्रत्यक्षदर्शीनं वर्णन केलं। इथे जूनटेन्थ पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी इथे हिंसक वातावरण निर्माण झालं होतं। शिकागोनंतर पुढची बातमी आहे। वॉशिंग्टनमधली इथल्या स्टेट कॅम्पग्राऊंडच्या परिसरात गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाल्याची माहिती इथल्या पोलिसांनी दिली आहे। ग्रँड काउंटी शरीफ कार्यालयाकडून याविषयीची माहिती देण्यात आली। रात्री 8:30च्या सुमारास इथे गोळीबार झाल्याची माहिती कळली। सिएटलच्या पूर्वेला तब्बल 239 किलोमीटर अंतरावर जॉर्जिया छोट्या शहराजवळ कॅम्पिंग एरियामध्ये हा प्रकार घडलेला आहे। या अधिकाऱ्यांनी संशयिताचा पाठलाग केल्यानंतर त्याला ताब्यात घेतलंय। सर्बियामधली बातमी आपण बघतोय। मध्य सर्बियामधल्या कॅल्ड्रोफ आणि कॅकॉक दरम्यान स्थानिक गावांना जोडणारा पूल अलीकडच्या काही दिवसांमध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अशा पद्धतीनं कोसळलेला आहे। हा पूल 2 शहरांमधला दुवा होता आणि अलीकडच्या काही दिवसात जोरदार आणि सततच्या पावसामुळे इथे ही अशी गंभीर परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे। तसंच या भागात भूस्खलनामुळे अनेक भागातले रस्ते देखील बंद झालेत। काही पूल कोसळलेत आणि शेकडो नागरिकांना पूरग्रस्त घरांमधून आणि मोटारींमधून जे अडकलेले नागरिक होते त्यांना बचाव पथकानं बाहेर काढलंय। इराकचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल लतीफ रशीद यांनी असिरियन संस्कृतीशी संबंधित प्राचीन कलाकृती इटलीहून परत आल्याचं स्वागत केलंय। इराकच्या इतिहासासाठी आणि पुरातन वास्तूंच्या उत्खनन आणि सहकार्याच्या बाबतीतला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। अमेरिकेतील टेक्सासमधली एक बातमी आहे। 3 मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या टेक्सास पॅनहँडलमधल्या ड्रोन एरियल त्याला जबाबदार असल्याचं सांगण्यात आलंय। इथे प्राणघातक चक्रीवादळामुळे शहराला धडक बसली होती आणि यात मोबाईल टॉवर, घरांची छपरं आणि मुख्य रस्त्यावरच्या इमारतीचा काही भाग देखील उखडून पडलेला होता। इथे तीव्र वादळाचा तडाखा बसला होता आणि त्यानंतर इथे स्वच्छतेचं काम वेगानं हाती घेण्यात आलं होतं। या चक्रीवादळामुळे इथे 5 जणांचा मृत्यू झाला होता आणि पेरिटनमध्ये चक्रीवादळामुळे 3घांचा मृत्यू झालाय। इकडे शेकडो घरं उद्ध्वस्त झाली आहेत। वाहनं इमारतींवर फेकली गेली आहेत आणि वीज पुरवठाही खंडित झाला होता। फिलाडेल्फियामधली बातमी आहे। इथे इंटरस्टेट 95 हा महामार्ग खचला आणि त्याच्यामुळे 2 आठवड्यांनी हा मार्ग पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती पेनिसिल्व्हेनियाच्या गव्हर्नरनी याविषयी दिली आहे। शनिवारी आणि रविवारी ईस्ट कोस्ट रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता। या महामार्गाच्या सगळ्या भागाची पाहणी अध्यक्ष जो बायडन यांनी हेलिकॉप्टरद्वारे केली आहे। या दौऱ्याची नंतर सांगता झाली आणि गव्हर्नर जो शॉपिरो यांनी याविषयीची माहिती दिली। पुढची बातमी अमेरिकेच्या शिपिंग उद्योगाचं डिकार्बनायझेशन करण्यासाठी ग्रीन शिपिंग कॉरिडॉरची योजना आशियाई देशांच्या सहकार्यानं सध्या आखली जाते। या विषयासाठी इंडो पॅसिफिकमध्ये भागीदारी विकसित आणि अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर अमेरिकेचे परिवहन मंत्री पीट
बोटिगेग यांनी याविषयीची माहिती दिली। टोकियो जवळच्या योकोहामा बंदराच्या दौऱ्यादरम्यान मध्य जपानमधल्या इसेशिमा इथे 7 परिवहन मंत्र्यांच्या चर्चेत ते सहभागी झाले होते। रविवारी संपलेल्या G7 बैठकीमध्ये विविध देशांच्या मंत्र्यांनी वाहतूक उद्योगाचं डिकार्बनायझेशन कसं करता येईल, त्याचबरोबर मुक्त नियम आधारित नेव्हिगेशन कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं याविषयी या सगळ्याच परिवहन मंत्र्यांनी चर्चा केली। आर्मडा उत्तर अंटार्क्टिकमध्ये गायब झालेल्या सबमर्सिबलचा शोध आता घेतला जातोय। अमेरिकेच्या नौदलाचे खास पथक यासाठी तैनात करण्यात आलंय। टायटॅनिक या ऐतिहासिक जहाजाच्या शोधात टायटॅनिकच्या ढिगाऱ्यावर हे पथक जहाज गेलं होतं आणि त्यानंतर शोधकाम करताना 5 जणांना जिथून खाली नेलं जात होतं त्यानंतर हे सबमर्सिबल बेपत्ता झालंय। उशिरापर्यंत एअर नॅशनल गार्ड C-130 देखील या शोधकार्यात सहभागी होत आहे आणि परिसरात शोध घेतला जात असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली। इटलीचे प्रीमियर जॉर्जिया मेलोनी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांची पॅरिसमध्ये भेट घेतली। स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून इटली आणि फ्रान्समध्ये तयार झालेल्या वादानंतर दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला। मॅक्रो आणि मेलोनी यांनी युक्रेनला लष्करी त्याचबरोबर मानवतावादी, आर्थिक आणि न्यायिक दृष्टीनं दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं। दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा नेदरलँड्स आणि डेन्मार्कच्या गव्हर्नर्सनी हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात काही महत्त्वाची पावलं उचलण्यासाठी चर्चा केली। त्याचबरोबर $1 अब्ज निधी हा ग्रीन हायड्रोजन फंडसाठी देण्यात येतोय। ग्रीन हायड्रोजनसाठी निर्यात केंद्र स्थापन करण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या ऊर्जा योजनेचा उद्देश हा हरितगृह वायू उत्सर्जन न करता अक्षय ऊर्जा वापरणं असा आहे। लिबियामधली बातमी आहे। बेकायदेशीर स्थलांतरितांवर इथे कारवाई सुरू झाली। लिबियाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सुमारे 165 नायजेरियन नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवलंय। इथल्या स्थलांतरितांना निर्वासित इथे पाठवण्यासाठी लिबिया सरकारसोबत सुरू असलेल्या संयुक्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय संघटनेच्या देखरेखीखाली त्यांना तिथे आपल्या मायदेशी परत धाडण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्व महिला राजधानी त्रिपोली इथल्या मिटिगा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढे गेल्या आणि त्यावेळी त्याचबरोबर लिबियाच्या इमिग्रेशन विभागाचे प्रवक्ते यावेळी उपस्थित होते। आणि ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता काही बातम्या अमेरिकेतल्या आपण बघणार आहोत। काही ठिकाणी चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची स्थिती तिथे निर्माण झाली आहे। अमेरिकेतल्या कनापोलिसमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि बचाव पथकानं इथल्या अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली आहे। संध्याकाळी दुपारी 3:45च्या सुमारास इथे 30 जणांची सुटका करण्यात आली आहे। कनापोलिस शहराच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती दिली आहे। टाउन आणि कंट्री मोबाईल होम पार्कमधल्या अनेक घरांना पुराच्या पाण्याचा असा वेढा बसला आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीतून नागरिकांना सोडवण्याचं एक मोठं आव्हान या बचाव पथकासमोर आहे। तर सोमवारी दुपारी अमेरिकेच्या दक्षिणेकडच्या मॉस पॉइंट या शहराला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला इतका की इथे छतांचं प्रचंड नुकसान झालंय। विजेच्या तारा देखील कोलमडून पडल्या आहेत। जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे एका बँकेत 8 नागरिक अडकून पडले होते, त्यांना सुखरूपपणे वाचवण्यात आलंय। मिसिसिपीमध्ये चक्रीवादळामुळे एकाचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या वादळामुळे झालेल्या नुकसानीचं मूल्यांकन सध्या राज्य आपत्कालीन विभागाचे कर्मचारी करतात। रँकिन काउंटीला देखील चक्रीवादळानं धडक दिली आहे। आपत्कालीन विभागाचे कर्मचारी इथे शोध आणि बचाव मोहिमा राबवत असल्याचं मिसिसिपीचे गव्हर्नर टेड रिव्स यांनी म्हटलंय। या काही भागांमध्ये ड्रोनद्वारे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे। टेक्सासमधली बातमी आपण बघतोय। विजेच्या विक्रमी मागणीमुळे नागरिकांनी स्वेच्छेनं आता वीज कपात करावी असं आवाहन टेक्सासच्या पॉवर ग्रीड ऑपरेटरकडूनच करण्यात आलंय। उष्णतेची प्रचंड लाट इथे सहन करावी लागते आणि त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे। राज्यातल्या 3 कोटी रहिवाशांना टेक्सासच्या इलेक्ट्रिक रिलायबिलिटी काउन्सिलकडून वीज पुरवठा केला जातो। पण राष्ट्रीय हवामान सेवेनुसार वेस्ट टेक्सासच्या ऑइल पॅचमध्ये सॅन एंजेलिओ या भागातलं तापमान मंगळवारी 46 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढली होती। आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो। येणाऱ्या बुलेटिनमध्ये इतरही बातम्यांच्या अपडेट्ससह भेटत राहूयात। पहा फक्त News18 डोकं।